कार्येषु दासी करणेषु मन्त्री भोजेषु माता शयनेषु रम्भा रूपे च लक्ष्मी क्षमया धरित्री ये स्त्री. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकतोय. स्त्री ध्वनी सीझन 3 आवाज बुलंद महिलाओं की. या कार्यक्रमाअंतर्गत नेहमीच आपण वेगवेगळ्या फील्डमधील महिलांना भेटत असतो, ज्यांनी काहीतरी अचिव्हमेंट केलेली आहे त्यांना आपण भेटतो. आणि अशाच आज माझ्यासोबत आहेत डॉक्टर संध्या देशपांडे, ज्या JSS कॉलेज आणि RPD कॉलेजमधून मराठी विभागातून रिटायर झालेल्या आहेत. 36 वर्ष सर्व्हिस त्यांनी केली. त्यासोबत नाट्यांकुर, शब्दगंध, अभिजात मराठी अशा संस्था त्यांनी स्थापन केल्या आणि या संस्थांमधून साहित्यिकांसाठी, कलाप्रेमींसाठी अनेक प्रोग्राम त्यांनी अरेंज केले. नुकताच त्यांनी वाचक उत्सव देखील केला. त्याचसोबत कन्नड, मराठी आणि हिंदीमध्ये थिएटर केलं त्यांनी. त्यांचं स्वतःचं लेखन जे आहे ते कादंबरी आणि नाटकं याच्यामध्ये आहे. PhD केलेली आहे त्यांनी. तर त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. मॅडम, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. एक साहित्यिका म्हणून तुम्ही परिचयाच्या आहातच, की तुमचं साहित्य सगळ्यांना माहिती आहे किंवा तुम्ही तुमचे नाटकं वगैरे ते सर्वांना त्याच्याबद्दल माहिती आहे. पण मुळात डॉक्टर संध्या देशपांडे यांचा जन्म कुठला आणि कुठं शिक्षण झालं आणि काय होते ते सुरुवातीचे दिवस? मी मूळची महाराष्ट्रातली आहे. बरं. इचलकरंजीची मी. कोल्हापूर जवळ गाव आहे. त्या काळात ही मँचेस्टर म्हणून ते खूप प्रसिद्ध होतं. तिथंच मी BA झाले. बरं. गोविंदराव हायस्कूलमध्ये मी शिकले. म्हणजे गोविंदराव हायस्कूल फॉर गर्ल्स आणि गोविंदराव हायस्कूल फॉर बॉईज अशा 2 शाखा होत्या. मुलींच्या शाळेमध्ये मी शिकले आणि त्यानंतर ASC कॉलेज, आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज इचलकरंजी, इथं मी BA साठी ॲडमिशन घेतली. खरं तर माझी एक बहीण कोल्हापूरला शिकायला गेली होती, त्यामुळे माझी इच्छा होती की आपणही कोल्हापूरला जाऊ शिकायला. पण आम्ही दोघी ट्विन सिस्टर होतो. बरं. त्यामुळे बेळगावात राहणं सोयीचं अशासाठी होतं की आम्ही 6 बहिणी, दोघींची लग्न झालेली, बाकी सगळे आम्ही शिकणाऱ्या. त्यामुळे वडिलांचं असं म्हणणं होतं की तुम्ही दोघी आहात तर तुम्ही दोघी इथेच राहा. एकीला मी कोल्हापूरला पाठवले आणि ती माझी बहीण आणखी एक मोठी होती, तिच्याकडे राहत होती. त्यामुळं आपण परत आणखीन तुम्हालाही तिथे पाठवायचं, त्या लोकांना अडचण नको, तर तुम्ही इथेच शिका. पण असं झालं की मी जेव्हा ॲडमिशन घेतली त्यावेळेला PUCला कॉमन क्लासेस असायचे, पण BAला आल्यानंतर ऑप्शनल सब्जेक्ट आले. आणि त्यावेळेला भारत सरकारने एक हिंदीसाठीची स्कॉलरशिप अहिंदी भाषिक प्रदेशामध्ये लागू केलेली होती आणि ती मला मिळाली. आणि त्यावेळेला 1500 रुपये ही खूप मोठी अमाऊंट होती. म्हणजे त्या 1500 रुपयात मी माझं आणि माझ्या बहिणीचं शिक्षण आणि आमची सगळी पुस्तकं आणि शिवाय आम्ही छान छान ड्रेस पण एक घेऊ शकत होतो. इतकी मोठी ती अमाऊंट होती. त्यामुळे वडील म्हणाले की तुला याच्यात गती आहे तर तू हिंदी विषयामध्ये BA. हिंदी विषयामध्ये मी BA केलं. कॉलेजला माझ्या विषयामध्ये मी पहिली होते. त्यानंतर माझं लग्न झालं आणि मी बेळगावला आले. आणि मग असं झालं की हिंदीचा संपर्क सुटला, कारण इथे हिंदी MAची वगैरे काही सोय नव्हती. पण त्यावेळेला लिंगराज कॉलेजमध्ये मराठी MAची सोय होती आणि निकुंभ सर तिथे शिकवत असत. आणि आमच्यासारख्या लहान गावातून आलेल्या माणसांना निकुंभ सर हे एक आकर्षण असायचं की त्यावेळेचे ते मोठे कवी होते, गाजलेले होते खूप. तर माझे मामा मधुकर नाडगोडा हे त्यावेळेला सकाळ प्रेसमध्ये होते आणि त्यांनी मला निकुंबांच्याकडे नेलं. आणि मग मी सरांना जेव्हा भेटले तेव्हा त्यांनी मला विचारलं की तू काय वाचलंस? तर सर म्हटलं अलीकडं मी मराठी नाही वाचलं, कारण मला एंटायर हिंदी असा माझा विषय होता आणि मला वर्षाला 4-4 पेपर हिंदीचे द्यावे लागत असल्यामुळे मी सगळं हिंदीच वाचत राहिले. तर म्हणाले राहू दे, तू त्याच्या आधी काय मॅट्रिक पर्यंत काय वाचलंस? तर मग मी त्यांना सांगितलं की वडील शिक्षक होते आणि असं होतं की एक लेखक वाचायला सुरू केला की तो लेखक पूर्ण वाचायचा. दुसरं काही नव्हतंच त्यावेळेला. TV नव्हता, रेडिओ थोडाफार होता पण बाकी काही नव्हतं. तर त्यामुळे वाचन बरंच झालं होतं. मग सर म्हणाले की ठीक आहे, तू कुसुमाग्रज वाचलेले आहेस, तुला इतक्या त्यांच्या साहित्यकृतींची नावं माहिती आहेत,
तू खांडेकर वाचलेले आहेस, फडके तुला माहीत आहेत, विंदा माहिती आहेत, म्हणजे तू मराठीमध्ये MA करू शकतेस. पण म्हटलं कसं, माझा बेसच नाही आहे. तर म्हटलं काळजी करू नकोस आणि तुला ॲडमिशन मिळेल आणि तू MA मराठी कर. आणि मग मी MA मराठी केलं. त्यानंतर खूप उशिरा मी PhD केलं. मग उशिरा म्हणजे रिटायरमेंटच्या आधी एक 4 वर्ष मी PhD केलं. बर. आणि मग मला म्हणजे ज्या वेळेला माझा अजून रिझल्ट आला नव्हता MAचा, तेव्हा आमचे एक मित्र आले आणि ते म्हणाले की आमच्याकडे एक मराठीच्या बाई होती आणि त्यांची तब्येत फार बिघडली आहे आणि त्या सोडून जात आहेत, तर तू मराठी शिकवशील का आत्ता 1-2 महिने? तर म्हणलं ठीक आहे, मी प्रयत्न करीन. आणि लहान होते मी, 24 वर्षाची सुद्धा नव्हते ऍक्च्युली. अच्छा. आणि ती सगळी BSc वगैरे मुलं त्यावेळेला होती. पण मला ते मॅनेज करता आलं. आणि मग जेव्हा नवीन कोर्स वर्क चालू झालं त्यावेळेला त्यांनी मला समोरून विचारलं की तू कंटिन्यू करतेस का? तर मी म्हटलं ठीक आहे. आणि मग मी 81 मध्ये तिथे जे जायला सुरुवात केली ते 2018 मध्ये रिटायर होऊन मी तिथून बाहेर पडले. बापरे. त्यामुळे तिथे मला खूप शिकताही आलं आणि शिकवताही आलं. म्हणजे इतकी सुंदर लायब्ररी आहे RPD महाविद्यालयाची की त्या लायब्ररीने भरभरून दिलेलं आहे. मी सांगू शकणार नाही. ते कुठलंही कपाट उघडायचं आणि त्यातलं पाहिजे ते पुस्तक काढायचं आणि ते तिथं बसून वाचायचं, किंवा तुम्हाला घरी न्यायलाही परवानगी असायची. पण ही जी एक फॅसिलिटी होती ती माझ्या दृष्टीने फार महत्वाची होती. आणि ती लायब्ररीच इतकी सुंदर आहे की तिथं गेल्यावर तुम्हाला 4-4 तास उठू नये असं वाटतं. त्यामुळे खूप वाचता आलं, खूप चांगलं वाचता आलं. स्वतःला वक्ता म्हणून, लेखक म्हणून एस्टॅब्लिश करता आलं. याचं बरंचसं श्रेय जे आहे ते सगळं एक तर त्या लायब्ररीचं आहे आणि माझ्या आईवडिलांचं आहे. बरोबर. म्हणजे मूळच्या कोल्हापूरच्या इचलकरंजीच्या तुम्ही आणि नंतर लग्नानंतर इकडं शिफ्ट झालात. एवढा छान प्रवास तुमचा झाला आणि म्हणजे अचानक तुम्ही कॉलेजमध्ये जॉईन झाला फक्त 2 महिन्यासाठी आणि तिथंच कंटिन्यू झाला आणि तिथूनच तुम्ही रिटायरमेंट घेतली. म्हणजे एवढा मोठा प्रवास तुम्ही त्या कॉलेजमध्ये काढलात. लायब्ररीबद्दल तुम्ही सांगितलात. खरं तर एका साहित्यिकालाच त्याची म्हणजे काय म्हणतो आपण इम्पॉर्टन्स कळू शकतं की काय आहे नेमकं तिथं आणि काय आपण घेऊ शकतो त्यातून. हा तर प्रवास झाला. मग जेव्हा तुम्ही RPD मध्ये म्हणा किंवा GSS मध्ये शिकवत होता किंवा मुलांना घडवत होता तेव्हाची शिक्षण पद्धती आणि आता थोडीशी बदललेली शिक्षण पद्धती, मग काय फरक सांगू आपण यामधला? खूप फरक आहे. म्हणजे त्यावेळेला सेमिस्टर नव्हती. जेव्हा मी शिकवत होते सुरुवातीच्या काळामध्ये वर्षभर मुलं अभ्यास करायची आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज खूप करायची मुलं. त्यामुळे त्यांना बाहेर स्पर्धांना नेता यायचं. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये म्हणजे कर्नाटकातून आम्ही हरियाणाला जातो आणि तिथे आम्ही परफॉर्म करतो आणि प्रथम पारितोषिक घेऊन येतो. ही त्यावेळेला फार मोठी गोष्ट होती. पण हे शक्य अशामध्ये झालं की त्यावेळेला वेळ होता. मुलांच्याकडे अभ्यासासाठीही वेळ होता, इतर ॲक्टिव्हिटीसाठीही वेळ होता. सेमिस्टर आल्यानंतर मुलांच्याकडे वेळच नाही आहे. एक परीक्षा संपते म्हणेपर्यंत दुसरी सेमिस्टर चालू होते आणि त्याचे अभ्यास चालू होतात. मग आता ट्युटोरियल आली, मग आणखी काय तोंडी परीक्षा, हे सगळं इतक्या गडबडीत सगळं होतं आहे की त्याच्यामुळे मुलांच्या बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या करायला त्यांच्याकडे वेळ नाही आहे. आणि एक दृश्य असंही दिसतंय की मुलांना आता त्या मोबाईलच्या बाहेर येण्याची आवश्यकताही वाटत नाही. हो ना. इतकी ते त्याच्यात गुंतलेली आहेत. आणि त्यातून कुणी एखादा ॲक्टिव्हिटी करायचं म्हणतोय किंवा एखाद्या नाटकासाठी ऑडिशन द्यायला येतोय तर बाकीचे त्याला खेचतात, ते काय वेडेपण आहे, तिथे जाऊन तू काय करणार, कशाला इतकं वेळ तिथे द्यायचा. आणि जी मुलं आता नाटकाकडे वळत आहेत ती सुद्धा अशासाठी वळत आहेत की मी एका नाटकात काम केलं तर मला पटकन कुठेतरी एखाद्या सिरियलमध्ये काम मिळेल किंवा कुठेतरी बाहेर जाता येईल, एखादा रोल भेटेल. म्हणजे परिश्रम करण्याची जी आहे, एखाद्या कलेची तपश्चर्या करण्याची जी एक पद्धत होती ती हळूहळू संपुष्टात येते. आणि ही पद्धत चांगली आहे की वाईट आहे याच्या चर्चेत जाण्यापेक्षा की मुलांना आता एवढंसं वाढून ठेवायचं आणि तेवढंच खा म्हणायचं आणि गरम गरम असतानाच त्याच्या परीक्षा घेऊन संपून टाकायच्या, इतकी शॉर्ट मेमरी होती आहे त्यामुळे
मग पूर्वी कसं वर्षभर केलेला सगळ्याच्या सगळा अभ्यास तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकांच्या मधून शेवटी उत्तरं असायचं. देऊन बरोबर. संपवावा लागायचा. आता अशी पद्धत नाहीये. बरोबर. त्यामुळे मुलं तेवढाच करतात, जेवढी गरज आहे तेवढंच करायचं. पासिंग मार्कला काय पाहिजे ते करायचं किंवा मार्क्सला काय पाहिजे ते करायचं. अभ्यास म्हणून किंवा ज्ञान मिळवण्यासाठी म्हणून किंवा अवांतर वाचन करणं, ह्या गोष्टी हळूहळू खूप कमी होत आहेत असं दिसतं. त्यामुळे हा एक मला त्याचा या शिक्षण पद्धतीचा ड्रॉबॅक वाटतो की वर्षभर अभ्यास करून परीक्षा दिल्यानंतरचं जे एक सॅटिस्फॅक्शन आहे की हा वर्षभर हा विषय मी छान अभ्यासला आहे, हा आता म्हणजे दृष्टिकोन आता नाही आहे. बरोबर. म्हणजे हा जो मोठा बदल आहे तो आता सध्या दिसून येतोय. काय करायला हवं, म्हणजे काय अशा गोष्टी आपण सांगू शकू की ज्याच्यामुळं निदान वैयक्तिक तरी मुलं ह्याच्यातून बाहेर पडतील किंवा स्वतःला जरा सुधारतील? काय करायला हवं म्हणजे काय आहे की ज्यांचे पालक इंटरेस्ट घेत आहेत, पण ते सुद्धा कसं होतं की स्कूल लेवलवर अप टू मॅट्रिकला एकदा मुलगा आला की त्याचे चॉईसेस बदललेले असतात. तोपर्यंत आया त्याला मारून मुटकून दामटून हा क्लास लाव, तो क्लास लाव, तबल्याला जा, गाणं शिक, डान्सला जा, हे सगळं करत असतात. पण एकदा मुलगा मॅट्रिकला आला आणि मग ते जे त्याच्या डोक्यावर बर्डन येतं की ही 10वीची परीक्षा आहे, त्या वर्षामध्ये तो बाकी सगळ्या ऍक्टिव्हिटी बंद करतो. त्या तिथे ज्या बंद होतात ते बंदच होतात. 10वी पर्यंत जर एखाद्या मुलांनी त्या फील्डमध्ये खूपच चांगलं काही अचीव्ह केलेलं असेल तर तो पुढे त्या क्षेत्रात जातो, नाहीतर मग ते त्याच्याकडून सुटतंच. बरोबर. त्यामुळे आता आपल्या नवीन सिलेबसमध्ये ह्या सगळ्या कला ज्या आहेत त्यांच्याविषयी सिलेबसमध्ये काही मांडणी करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. त्याचा आधी मी एक भाग होते. सिलेबस कमिटीमध्ये असायचे मी 1ली ते 10वीच्या, आणि कॉलेजच्याही सिलेबस कमिटीमध्ये मी असायचे. तर सिलेबसमधून ते बदल होत राहिले पाहिजेत आणि थोडीशी एक त्याची सुरुवात झाली असं मला वाटतं. पूर्वी कसं चित्रकला हा विषय मुलांना असायचा, संगीत हा विषय असायचा, तो मधल्या काळात गेला. तो आता परत चालू करण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. त्याचप्रमाणे नाट्यशास्त्राचा अभ्यास मुलांनी करावा यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत आणि हे चांगले आहेत. फक्त ते फायनली सिलेबसमध्ये यायला पाहिजेत, शाळातून ते पोचायला पाहिजेत, तरच ते यशस्वी होतील आणि मुलांनाही त्या फील्डची गोडी लागेल. कारण आता नाटक बसवणं ही फार कठीण गोष्ट वाटते की चांगले कलाकारच नाही. होय ना. पूर्वी जसे 3-3, 4-4 पानाचे संवाद म्हणणारी पात्र, कौंतेयमधले कर्णाचे संवाद आहेत, पानाचे 2-2 पानाचे संवाद आहेत, ते अशासारखे संवाद म्हणणारी जी पात्र त्यावेळेला होती आता आजूबाजूला ती दिसत नाही. ते टीव्हीमुळे 4 ओळीचे 2 ओळीचे संवाद म्हणायचे, तेवढ्यापुरता शॉट द्यायचा आणि बाजूला व्हायचं. जो थिएटर करणारा नाना पाटेकरांच्या सारखा माणूस आहे तो मग कैसे बताऊ सारखा संवाद कितीही दीर्घ असला तरी तो एका झटक्यात टेक ओके करतो. आणि हिंदी लोकांनाही मग त्याचं भय वाटायला लागतं की अरे हा माणूस आला कानामागून आणि तिकडे झाला. हे जे मराठी स्टेजचं जे काही एक वरदान आपल्याला ठरलेलं आहे ते सुद्धा अलीकडच्या काळामध्ये कमी होताना दिसते असं मला वाटतं. बरोबर. ही खूप महत्वाची गोष्ट तुम्ही सांगून दिलीत. कारण याच्यामुळं आपलं होतं काय की आपण लक्षात ठेवण्याची जी क्षमता आहे आपली ती नक्कीच या सगळ्या माध्यमांमुळे कमी झालेली आहे. म्हणजे मोबाईल असेल किंवा सोशल मीडिया आणि TV बघणं वगैरे किंवा आणखीन काही माध्यम वापरत असेल त्या सगळ्यांमुळं म्हणजे शॉर्ट मेमरी झालेली आहे अगदी, आणि ती नुकसानदायक खूप आहे हेही दिसून येत आहे. जसं तुम्ही शाळेचा सिलेबस सांगितला, पूर्वी 1 वर्ष पूर्ण अभ्यास करायचो आणि मग ते एक्झाम व्हायच्या शेवटी आणि वर्षभराचा सिलेबस आपल्याला पाठ करायला लागायचा. त्याच्यातल्या काही नोट्स शिक्षक द्यायची आणि ती जी पद्धत होती ती पूर्णपणे आता वेगळी झालेली आहे. आता सेमिस्टर वाईज आलंय, तेवढा पुरता अभ्यास करून लिहिलं जात आहे, तेही जड जात आहे मुलांना. म्हणजे त्यांची मेमरी काय लेवलला ती वीक झाली असेल याचा खरंच म्हणजे काळजीचा विषय आहे हा. शाळेत अजून बरं वातावरण आहे शाळांच्या मध्ये, कारण अजूनही मुलांना शिक्षकांचा एक वचक आहे, थोडा धाक आहे, तोही कमी होतोय, पण ते वातावरण अजून चांगलं आहे. म्हणजे मी खूपदा बालिकादर्श शाळेमध्ये जात असते, त्या मुलांशी माझा एक चांगला रेपो आहे. तिथे मी बालनाट्य वगैरे करत असते.
तर तिथली मुलं खूप चांगली आहेत, किंवा अनेक मराठी शाळांच्या मध्ये मी जाते, तिथली मुलं अजूनही बरी आहेत. पण हीच मुलं कॉलेजात आली की ती कशी काय इतकी एकदम बदलतात सांगता येत नाही. हे अचानक हे सगळं जे वाढलंय, मोबाईल किंवा आता तुम्ही म्हणालात तसं बाकीच्या ह्या ज्या बदलत्या मीडिया आहेत, त्याचा जो एक प्रभाव होतोय, पण त्याच्यामध्ये सुद्धा चांगलं खूप आहे. हो ना. म्हणजे कुमार विश्वासांसारखा माणूस जेव्हा बोलतो तेव्हा मोबाईलवर सुद्धा पापणी न हलवता ऐकत राहावं, इतकं अप्रतिम भाषण त्यांचं असतं. पण ह्याच्याकडे मुलं जायला तयार नाही. हो ना. मुलं काहीतरी फालतू रील्स बनवण्यात आणि जीव देण्यात गुंतली आहेत. बरोबर. कुठे कुठे जातात रील बनवायला आणि कुठल्या तरी कड्यावरून पडली, काय काय आपण बातम्या ऐकतो. नक्कीच. तर कुठेतरी आपण हे लहान मुलांच्या हातात मोबाईल देणं बंद केलं पाहिजे, किंवा या माध्यमाविषयीची एक जागृती होण्याची गरज आहे. अजिबात त्याची जागृती नाहीये मुलांच्या मध्ये. त्यामुळे समोर जे येईल ते बघतात. म्हणजे ते असं पुढे करायचं आणि बघायचं, पुढे करायचं. मी किती वेळेला असं पाहते की आमच्या कॉलेजच्या कट्ट्यावर बसलेली मुलं सुद्धा तासन तास इतकं त्या मोबाईलमध्ये काय पाहत असतात. बरोबर. त्यामुळे खूप कठीण आहे त्यातनं मुलांना बाहेर आणणं आणि त्यांना ऍक्टिव्ह करणं. हे सगळं पॅसिव्ह आहे, हे सगळे स्लिपिंग पार्टनर्स असल्यासारखं चाललेलं आहे यांचं. यांच्या ऍक्टिव्हिटी त्यामुळे कमी होत आहेत. नक्कीच. बौद्धिक पण कमी होत आहेत आणि शारीरिक पण कमी होत आहेत. म्हणजे एवढं मोठं ग्राउंड आहे, त्या ग्राउंडवर जायला मुलं तयार नाहीत. बाकी सगळीकडे ग्राउंड नाही म्हणून मुलं रडत आहेत, इथे ग्राउंड असताना मुलं ग्राउंडवर जात नाहीत, अशी परिस्थिती आहे. बरोबर. केल वेणुध्वनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि जागतिक महिला दिनानिमित्त एक विशेष कार्यक्रम आपण ऐकतोय, स्त्री ध्वनी सीझन 3 आवाज बुलंद महिलाओं की. या कार्यक्रमाअंतर्गत आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर संध्या देशपांडे. मॅडम, एवढा मोठा तुमचा शैक्षणिक प्रवास आहे. खरं तर तुम्ही जेव्हा स्टुडंट होता त्यावेळी अनेक अडचणी तुम्हाला आल्या असतील आणि त्याच्यातून पार होऊन, जसं तुम्ही म्हटलात की तुम्ही 5 बहिणी आणि शिक्षण मग वेगवेगळ्या ठिकाणी घ्यावं लागलं. पण ते शिक्षण घेत असताना आणि इतर ठिकाणी शिक्षण म्हणजे घेण्याची वेळ आल्यानंतर अशा शैक्षणिक कार्यकाळात तुम्हाला काही अडचणी आल्या का? हो, म्हणजे आम्ही ज्या वेळेला कॉलेजला जात होतो, माझं घर आणि कॉलेज ठळकवाडीतून CBTच्या पुढेपर्यंत इतकं लांब अंतर, जवळजवळ 4-4.5-5 किलोमीटर. बर. सकाळी 7ची एक बस असायची आणि कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल पण त्यावेळेला रजनीकांत इचलकरंजीमध्ये होते आणि ते बस कंडक्टर होते. हो ना, आम्ही ऐकून आहोत. हो, म्हणजे तर ती एक बस सुटली की मग आम्हाला बस नाही. अच्छा. त्यामुळे मग चालत जायचं आणि एवढ्या लांब चालत यायचं. साधारणतः 2:30-3 वाजता कॉलेज संपायचं, तर भर दुपारी अनेक वेळेला, कारण तिकडनं येताना बस नसायची, अनेक वेळेला आम्हाला 4:30 पर्यंत थांबा नाहीतर मग चालत जावा असं ते असायचं. त्यामुळे तो प्रवास तसा करावा लागायचा. आम्ही 4 मैत्रिणी होतो, एकीकडे सायकल होती आणि मग असं व्हायचं की आमच्याकडे काही नाही म्हणल्यावर ती पण तिची सायकल घरातच टाकून आमच्याबरोबर चालत यायची. त्यानंतर BA फायनल केल्यानंतर इथं आल्यावर लिंगराज कॉलेजला, तोपर्यंत माझं लग्न झालं होतं, आणि परत ठळकवाडी टू लिंगराज, आणि काही लेक्चर्स त्यावेळेला GSS मध्ये पण व्हायची. अच्छा. तर तिथे मनोहर सर, संभाजी सर वगैरे, ते मला खूप जवळ होतं, हे मला खूप लांब होतं. पण निकुंभ सरांच्या शिकवण्याचं आकर्षण इतकं होतं की इथली लेक्चर्स मी कधीही चुकवली नाही. मग भले रिक्षा करून येऊ, बसने येऊ, चालत येऊ, कसंही येऊ, पण ती लेक्चर अटेंड करायची. आणि परीक्षेला मला धारवाडला जावं लागलं. बर. दुसऱ्या वर्षाच्या परीक्षेच्या वेळेला तरी मी अगदी दिवसात होते. माझ्या पहिल्या मुलीच्या वेळेला मला 8 महिने झाले होते. आणि कर्नाटक विद्यापीठातले ते बाक हे एक मोठं प्रकरण असायचं की त्याला अशा कड्या असायच्या, तो ओलांडून आत जायचं आणि बसायचं. तर मला बसतात आतही जाता येत नव्हतं आणि बसताही येत नव्हतं. तर ते सुपरवायझर जे होते ते खूप चांगले होते. त्यांनी त्यांचं टेबल आणि खुर्ची मला दिली आणि ते मग माझ्या बाकावर जाऊन बसले आणि समोर क्लास बसला आणि मी तिथे बसून पेपर लिहिते, अशी माझी अवस्था होती. अच्छा. पण त्यावेळेला तिथं माझ्या मिस्टरांचा एक भाचा तिथे होता, तो शिकत होता खोडेज हॉस्टेलला, त्याची रूम होती. आणि तिथं मग मी आणि माझी आणखी एक मैत्रीण, आम्ही दोघी परीक्षेसाठी राहिलो होतो. आणि तशी मी ती परीक्षा दिली. एक पेपर झाला की मध्ये टाईम असायचा, 8 दिवस
4-5 दिवस तरी मग परत यायचं, परत पुढच्या पेपरला जायचं, असं सगळं होतं. पण समहाऊ ठीक, म्हणजे तो काळच असा होता की कष्टाचं काही वाटत नव्हतं. आज मुलं कारण सगळेच त्या परिस्थितीमध्ये होते. आज मुलं 2 व्हीलर घेऊन येतात आणि त्याला काय काय त्यांनी बसवलेले असतात, कसले कसले आवाज काढत, तरी त्यांना इतके कष्ट असतात. वर्गात येऊन बसायचे ते येऊन कट्ट्यावरच बसतात. पण तेव्हा सगळेच आमच्यासारखे होते, त्यामुळे त्याचं काही वाटलं नाही. किंबहुना ते जाणं, आता तुम्ही विचारल्यावर मला हे जाणलं की अरे हा, आपण असे चालत गेलो आहे किंवा आलेलो आहे. तर तेही वातावरण खूप छान होतं, खूप आनंदात शिकलो आम्ही. त्याचे काही कष्टबिष्ट वाटत नव्हते. आल्यानंतर सुद्धा रात्री उशीरपर्यंत, म्हणजे कदाचित मला असं वाटतं की आम्ही चुकतोय की काय, की मुलं सुद्धा रात्री उशीरपर्यंत आता हे डबडं पाहत असतात, तसं रात्री उशीरपर्यंत. आणि कधी कधी तर म्हणजे मेणबत्तीच्या प्रकाशात आम्ही वाचलेलं आहे की घरी कोणीतरी जागवेल, बघेल, ओरडेल. आणि चांगल्या कादंबऱ्या, म्हणजे असं नाही की काही फालतू वाचतोय, चांगल्या कादंबऱ्या, चांगली नाटकं हे त्या काळामध्ये आम्ही वाचलेलं आहे. तर छान होते दिवस. आई वडिलांच्या बद्दल तुम्ही सांगितलं, तर त्यांचंही शिक्षण म्हणजे चांगलं झालेलं आहे का, ज्याच्यामुळे तुम्हाला हो, माझे वडील शिक्षकच होते सर. अच्छा. आणि माझी आई पण 10वी पर्यंत शिकलेली होती आणि ती गाणं छान म्हणायची. ती शिवणकाम फार सुंदर करायची. म्हणजे माझे वडील नाटक बसवायचे, तर माझी आई त्या नाटकातल्या सगळ्या पात्रांचे कॉस्ट्युम घरी तयार करत असे. इतकं तिचं शिवणकाम छान होतं. आणि तिने वयाच्या 60व्या वर्षी संगीताची पहिली परीक्षा दिली. बापरे. त्यामुळे ते एक वातावरण होतं अभ्यासाचं, कलेचं. एक वातावरण घरात पहिल्यापासून होतं. माझ्या 2 बहिणी फार छान गायच्या. एक बहीण माझी काणेबुवांच्याकडे शिकलेली आहे, महाराष्ट्रातले मोठे गवई होते काणेबुवा आहे. त्यामुळे आणि इचलकरंजीमध्ये संगीताचं, गाण्याचं, नाटकाचं खूप वातावरण होतं. हो ना. सतत संगीत सभांचं आयोजनही होत असे, नाटकं तर खूप येत असत. आणि शाळेमध्येच पद्धत होती आमच्या की मुलींच्या शाळेने एक नाटक करायचं, मुलांच्या शाळेने एक नाटक करायचं संमेलनाला. 3 अंकी नाटकं आम्ही शाळेमध्ये असताना करायचो. म्हणजे माझ्या शाळेमध्ये मुलीच पुरुषांची पात्र करायच्या आणि मुलांच्या शाळेमध्ये बायकांची पात्र ही मुलंच करायची. अच्छा. त्यामुळे मला इथे आल्यावर शारदोत्सव जेव्हा मी बघितला, मला फार आश्चर्य वाटलं नाही, कारण ते माझ्या शाळेमध्ये होत आलेलं होतं. आणि सुदैवानं मला त्या शारदोत्सवाचा भाग होता आलं. तिथे मी अध्यक्ष म्हणून 3 वर्ष काम केलं. त्यांची मी 3 अंकी 2 अंकी नाटकं बसवली. त्यामुळे तिथेही माझा चांगला फार कार्यकाळ गेला असं वाटतं मला बेळगावात. नक्कीच ना. तुम्ही अनेक कादंबऱ्या लिहिल्या, नाटकं लिहिली, तर याचं लेखन म्हणजे कसं काय घडलं? काय झालं, मी पहिली कादंबरी लिहिली अश्वदा नावाची, महाभारतावरची कादंबरी आहे. महाभारतात ययातीची मुलगी आहे माधवी नावाची. बर. आपण महिला दिन साजरा करतोय, तर त्या निमित्तानं तिची ही गोष्ट फार प्रेरणादायी आहे की त्या मुलीला 4 वेळेला 200 अश्वांच्या मोबदल्यात विकलं गेलेलं आहे. बापरे. एका अर्थानं तिची ती विक्री आहे. भले ती एका राजाची मुलगी आणि ती दुसऱ्या राजाला दिली गेलेली आहे, पण ती 2 अश्वांच्या मोबदल्यात दिली गेलेली आहे. बापरे. आणि ह्या कथेनं मी खूप अस्वस्थ झाले होते. मला लिहायचं होतं नाटक, पण मी लिहायला सुरुवात केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा विषय नाटकाचा नाही. मला संवाद येण्यापेक्षा वातावरण, ते प्रसंग, घटना अशाच गोष्टी येत राहिल्या आणि मग मी ती कादंबरी लिहिली. त्यानंतर दुसरी कादंबरी लिहिली मी, सुलतान अलाउद्दीन खिलजीवरची ती कादंबरी होती. मग माझ्याकडे एक विषय असा आला की रधो कर्वे म्हणजे धोंडो केशव कर्व्यांचा हा मुलगा, त्याचं चरित्र जेव्हा मी वाचलं त्यावेळेला मला वाटलं की हा फार सुंदर नाटकाचा विषय आहे. म्हणून मी अंतस्थ हे नाटक लिहिलं. रधो कर्वे हा म्हणजे शतकांपूर्वी जन्मलेला माणूस असल्यासारखा माणूस आहे. कारण असं की फॅमिली प्लॅनिंग ही गोष्ट पहिल्यांदा रधो कर्वेंनी चालू केली भारतामध्ये. अच्छा. आणि त्यांना त्याचा इतका त्रास लोकांच्याकडून झाला की हा माणूस फॅमिली प्लॅनिंग करतो, त्याच्याविषयीचं ज्ञान लोकांना सांगतो, त्याची माहिती सांगतो, त्यासाठी भटवाडीमध्ये त्यानं हॉस्पिटल काढलंय म्हणून समाजाने त्यांच्यावर बहिष्कार घातला. त्यांनी समाज नावाचे अंक ते काढायचे, त्या अंकावर केस घातली गेली. ती केस आंबेडकरांनी चालवली. म्हणजे इतका म्हणजे कर्नाटक विद्यापीठामध्ये काही काळ त्यांची नियुक्ती गणिताचा प्राध्यापक म्हणून झालेली होती. त्या काळात त्यांना 300-350 रुपये पगार होता.
पण त्यांना ह्या नोकऱ्या सतत सोडाव्या लागल्या, कारण लोक त्यांना सांगायचे की तुम्ही फॅमिली प्लॅनिंग तरी थांबवा, नाहीतर ही नोकरी सोडा. त्यामुळं उत्तम चरितार्थाचं साधन असणारा, अतिशय सधन असा माणूस, अतिशय विद्वान शिकलेला, पण या सगळ्या गोष्टींमुळे तो इतका आर्थिकदृष्ट्या आत आला की शेवटी ज्या वेळेला त्यांची पत्नी मेली तेव्हा समाजाचा बहिष्कार होता त्यांच्यावरती. दुसरा खांदा द्यायला माणूस त्यांना भेटला नाही आणि ते प्रेत त्यांनी एका गाडीवर टाकलं आणि स्वतः ओढत एकटे घेऊन गेले. भर पावसात धो त्यांनी आपल्या बायकोच्या प्रेताला अग्नी दिलं. इतकं आयुष्य भयंकर त्यांच्या वाट्याला आलेलं आहे. त्यामुळे ही सगळी माणसं मला सतत प्रभावित करणारी होती. तेव्हा मला वाटलं की हे माझं काम आहे की मी ह्याच्याविषयी काही बोललं पाहिजे, काही लिहिलं पाहिजे आणि त्यातून मी माझं लेखन केलं. आत्ता मी अष्टवक्रावर लिहिती आहे. अष्टवक्र ही असाच एक मोठा उपनिषद काळातला ऋषी आहे. 8 ठिकाणी वाकडा असणारा पण आज जगदविख्यात झालेला असा तो ऋषी आहे आणि त्याचंही आयुष्य अतिशय उदात्त आणि प्रकाशमयी असं आहे. त्यामुळे गेली 6 वर्ष मी त्याचा अभ्यास करते आहे आणि आता त्याच्यावरची कादंबरी मी लिहिली. एखादी कादंबरी आपण लिहायचं म्हटलं किंवा एखादं पुस्तकही लिहायचं म्हटलं तर मुळात त्याचा अभ्यास आधी स्वतः करायला पाहिजे. मग तो सगळा अभ्यास तुम्ही म्हणजे कसं करता किंवा काय नेमक्या अशा गोष्टींवरती फोकस ठेवायला पाहिजे, आपण काय करावं नेमकं? आता असं आहे की जो विषय आहे त्या अनुषंगानं तुम्हाला पुढे जायला पाहिजे. म्हणजे सर्च वगैरे करावं लागतं, खूप रिसर्च करायला पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्ही कोश वाङ्मय सगळं बघायला पाहिजे. अच्छा. प्राचीन चरित्रकोश आहे, मध्ययुगीन चरित्रकोश आहे, ज्या काळातलं ते व्यक्तिचित्र आहे त्या काळातलं ते व्यक्तिचित्र एकदा तुम्ही समोर ठेवलं की मग त्याच्या आजूबाजूच्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या सगळ्या विषयी तुम्हाला माहिती शोधून काढावी लागेल. आत्ता मी जेव्हा अष्टवक्राचा विचार करते त्यावेळेला कितीतरी उपनिषदातून त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तिरेखांच्या विषयीची माहिती मला शोधावी लागते. बरोबर. चरित्रकोशातून शोधावी लागते. खूप लोकांनी असा एक समज करून घेतलेला आहे की अष्टवक्र हा सीतेच्या जनक जो आहे, सीतेचे वडील जनक, त्या काळातला आहे. पण जेव्हा आपण त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तिरेखा बघतो, उद्दालक ऋषी आहेत, श्वेतकेतू आहे, कोहड आहे, सुजाता आहे. कोहड सुजाता हे त्याचे आईबाप आहेत आणि उद्दालक ऋषी हे त्याचे आजोबा आहेत. ही सगळी पात्र उपनिषदात आहेत आणि उपनिषद काळ आणि रामाचा काळ ह्याच्यामध्ये जवळजवळ 5,000 हजाराचं अंतर आहे, 5,000 वर्षाचं अंतर आहे. त्यामुळे हे एक कसे असू शकतील? म्हणजे ह्या एका प्रश्नानं मी 3 वर्ष स्वतःला कष्ट करून घेतले की हे कसं सोडवायचं. त्यामुळे कठीण असतं फार. जेव्हा तुम्ही अशा एखाद्या अवघड विषयावर मांडता, प्रश्न खूप निघू शकतात त्याच्यातून. बरोबर ना. आणि लोक तुम्हाला खूप उलट सुलट त्याच्यावरती कॉमेंट्स करू शकतात. तर त्याच्यासाठी खूप तयारी आपल्याला करायला लागते. अगदी खूप अभ्यास करावा लागतो आणि सगळं मटेरियल इथं मिळेल असं नाही. हो ना. मला खूप म्हणजे दिल्लीहून मटेरियल मागवावं लागलेलं आहे. जिथं मला कळलं की या ठिकाणी अमक्यानं या विषयावरचं पुस्तक लिहिलंय तिकडनं मी ते मागवलेलं आहे. त्यामुळे काम करावं लागतं. म्हणजे एवढ्या सगळ्या दिवसांची मेहनत आपण जेव्हा एक कादंबरी किंवा एखादं पुस्तक घेऊन बसतो समोर, तेव्हा त्याच्या पाठीमागे इतके दिवस त्यांचे गेलेले असतात, ज्याची कल्पना थोडी वाचकांनी ठेवली पाहिजे. पण रिसर्च करतात. हो ना. लोक खूप रिसर्च करतात. मी पाहिलेलं आहे स्वतःही. खूप अभ्यास करून लिहिणारी माणसं आहेत, मराठीत तर आहेतच आहे. विश्वास पाटील परवा रिसेंटलीच भेटले होते एका कार्यक्रमाच्या निमित्तानं. काय अभ्यास करतात ते. म्हणजे ते ईश्वरपूरला आले होते. बेंगलोरवरून कुठे कुठे शिवाजी महाराजांची जी स्थळं आहेत त्या भागातली तिकडे सगळे भेटी देऊन ते सगळं टिपणं घेऊन ते म्हणजे आजही ते इतका अभ्यास करतायत, आश्चर्य वाटावं. खूप लोक मी बघितलं की अभ्यास करतात. आज आपण जागतिक महिला दिनानिमित्त बोलतोय, तर काय वाटतं की महिलांनी म्हणजे स्वतःमध्ये काय बदल करावेत आता सध्याच्या परिस्थितीला? महिलांनी बदल करून काय व्हायचं नाही, समाज बदलला पाहिजे. महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नाहीत का? आहेत. पण त्यांचं आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणं हे तरी खऱ्या अर्थाने त्यांचं स्वातंत्र्य आहे का?
एक घरात कमवणारी स्त्री आणि घरातला कमवणारा पुरुष यांच्यामध्ये पुन्हा फरक असतो. नक्कीच. त्यामुळे जोपर्यंत मानसिकदृष्ट्या आपण स्वतंत्र होत नाही तोपर्यंत काही खरं नाही. मानसिकदृष्ट्या आपण आधी स्वतंत्र व्हायला पाहिजे. आपण हे भेद आधी काढून टाकले पाहिजे, स्त्री किंवा पुरुष, तरच ह्याच्यातून काहीतरी होण्याची शक्यता आहे. हे आपण ठरवायला पाहिजे. कारण घराचा उंबरठा ओलांडून तुम्ही आत गेला की परत तुम्ही स्त्री असता. हो ना. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही जेव्हा बाहेर कामं करत असता तेव्हा तुम्ही एक व्यक्ती म्हणून तिथे तुमचं काहीतरी एक अस्तित्व आहे. पण जेव्हा एक स्त्री तो उंबरठा ओलांडून घरात गेली की ती परत कंबरेला पदर लावते आणि कट्ट्याला जाऊन उभीच राहते. हो ना. आजकाल थोडा फरक आहे. काही पुरुष खूप समंजस आहेत, पण त्यांची संख्या वाढण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. बरोबर. की तिच्या बरोबरीने त्यांनी उभं राहिलं पाहिजे. स्त्री आणि मग स्त्री जर थोडी पुढारली, सुधारली तर मग ती बिघडली असं त्याचा अर्थ केला जातोय. तर हे फार कठीण आहे. हे डिफाईन करणं अवघड आहे फार. हो ना. नक्कीच. म्हणजे आजही जरी आपण 21व्या शतकात राहत असलो तरी सुद्धा आजही स्त्रीचं डेफिनेशन हे कम्प्लिटली आपल्याला सांगता नाही येणार आणि तो बदलही सांगता नाही येणार अशी परिस्थिती खरी आहे. गोष्ट आहे ही, खरी गोष्ट आहे. दुर्दैवानं खूप बदल आहेत, बऱ्याच चांगल्या गोष्टीही आहेत, खूपकडे स्वीकारार्हताही आहे, पण तरीही अजून खऱ्या अर्थानं स्त्रीला स्वातंत्र्य मिळालेलं आहे असं दिसत नाही. अनेक ठिकाणी मी, कारण काही सामाजिक संस्थातून मी कामं केली आणि माझा वेगवेगळ्या स्तरातल्या स्त्रियांशीही परिचय आलेला आहे, तेव्हा मी पाहते की नाही, अजून खूप मागं आहेत. की काही घरांमध्ये, अगदी बेंगलोरसारख्या ठिकाणी काही घरांमध्ये एखादी स्त्री जर 4 दिवसाच्या पिरियड्समध्ये असेल तर तिच्यासाठी एक बाहेर वेगळी खोली केलेली मी पाहिली. की ती सोडून तिने आत नाही यायचं का आमचं देवघर तिथे आहे. बापरे. म्हणजे हे सगळं इतका हा बदल जो समाजातला आहे, एक अतिशय पायलट म्हणून फिरणारी स्त्री आणि दुसरी त्या खोलीत बसलेली स्त्री, हे मधलं अंतर कसं कमी करायचं, ते फार अवघड आहे. नक्कीच. मॅडम, आता जवळजवळ 36 वर्ष तुम्ही सर्व्हिस केली शिक्षण क्षेत्रामध्ये आणि आता सध्या तुम्ही रिटायर्ड आहात. तर रिटायरमेंट नंतर म्हणजे काय सध्या चालू आहे, कसं चाललंय लाईफ, काही फरक जाणवतोय का? हेही मला छान वाटतंय. रिटायर म्हणजे खूप लोकांना रिटायरमेंटचं भय वाटतं की काय करायचं उद्यापासून, असं मला तसं कधी नाही वाटलं. छान वाटलं मला. उलट बरं वाटलं की आता माझा वेळ माझ्या मनाप्रमाणे मला देता येईल, मला भरपूर छान वाचता येईल आणि चांगलं वाचलं मी या काळामध्ये. म्हणजे ज्ञानेश्वरी मी पूर्वी वाचलेली होती, पण मी गेल्या 8 वर्ष होत आली मला, मी 4 वेळेला ज्ञानेश्वरी वाचली. मी रामायण वाचलं, मी महाभारत वाचलं. त्यामुळे मी छान वाचतेय. मला ते समजले असं मी म्हणत नाही, कारण ते शक्य नाही, असं समजणं शक्य नाही. मी गीता वाचली 2दा, मी गीता वाचून काढली, अर्थासहित वाचली. पण हे वाचताना आपल्या जुन्या ऋषीमुनींनी किती भव्य काम आपल्यासाठी करून दिलेलं आहे. त्यातला एक एक ग्रंथ एक एक आयुष्य ज्याच्यासाठी वाहावं असे आहेत. त्यामुळे ते वाचताना मला छान वाटते. त्याचा अभ्यास मी करते आहे. काही रामचरित मानसचा अनुवाद करायला मी घेतला आहे. तो माझ्याकडून पूर्ण होईल असं माहीत नाही मला, कारण आत्ताच माझं वय इतकं झालेलं आहे की याच्यानंतर ते काम कसं होईल गॉड नोज. पण ते करण्यात आनंद आहे आणि त्यात माझा वेळ खूप छान जातोय की आता मला बाहेर जाऊन काही करावं असं वाटत नाही. आता हा प्रवास थोडा आत असावा असं वाटतं. अच्छा. आणि जो पुस्तकांच्या रूपामध्ये नंतर बाहेर पडेल मग तेही माहीत नाही, पण चांगलं चाललंय. मला असं वाटतं की हा वेळ माझ्यासाठी आहे आणि तो मी चांगला खर्च करते. म्हणजे तुम्ही साहित्याची आवड तुम्हाला पहिल्यापासून असल्यामुळं आणि साहित्य वाचणं, पुस्तकं वाचणं, ती तुम्हाला आवड पूर्वीपासून असल्यामुळं आता जो तुम्हाला वेळ मिळाला आहे तो पुरेपूर तुम्ही याच्यासाठी समर्पित केला आहे आणि याच्यामध्येच गुंतून असता. खूप छान वाटलं मॅडम तुमचा प्रवास ऐकून. अर्थात आपल्याला वेळ कमी होता त्यामुळे तो आपण थोडक्यात आटपतोय, पण मला नक्कीच माहिती आहे की 1-2 तास तरी आपण निवांत बोलू शकत होतो तुमच्या प्रवासावरती, पण आज आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळं मी इथंच थांबतेय. कार्यक्रमाच्या शेवटी आपण महिला दिनानिमित्त काही सांगू इच्छिता तुम्ही? हो, ही एक गेल्या प्रामुख्यानं 100 वर्षामध्ये
नावारूपाला आलेली चळवळ आहे आणि चळवळीची उद्दिष्ट अजून पूर्ण झाली नाही. त्यामुळं स्त्रिया शिकायला लागल्या आणि घराबाहेर पडल्या तरी अजून बहुसंख्य स्त्रिया अशा आहेत ज्यांची कुठे 7वी नंतर शाळा सुटलेली आहे, कुठे 10वी नंतर सुटलेली आहे, कॉलेजचं एखादं वर्ष केलेलं आहे. त्यामुळे शिक्षणापासून वंचित असणाऱ्या स्त्रिया आजही खूप असलेल्या आपल्याला दिसतात. घरात 2 मुलं असतील, 1 मुलगी आणि 1 मुलगा, तर मुलांना शिकवण्याचं प्रमाण जास्त आहे. मुलगी हुशार असूनही तिला शिकवलं जात नाही किंवा मग तिला साध्या कुठल्या तरी शाळेत टाकलं जातं आणि मुलासाठी मग शहरामध्ये येऊन त्याच्यासाठी वसतिगृह आणि शाळा निवडल्या जातात. अनेक पातळीवर हा दुजाभाव आहे. तर तो थांबला पाहिजे असं मला वाटतंय. तो थांबवता आला पाहिजे आणि स्त्रियांना ताठ मानेनं जगता आलं पाहिजे. किती लहान लहान मुलींच्यावर बलात्कार होत आहेत, इतकी ही विकृती समाजात का आहे याचा विचार घरातल्या आयांनी पण करायला पाहिजे, पुरुषांनी पण करायला पाहिजे आणि आता घरातल्या मुलांना सांभाळून राहा असं सांगायची वेळ आहे की तुमचं चारित्र्य सांभाळा, हो ना, तुम्ही चांगले राहा, तुम्ही चांगले वागा, हे त्यांना सांगण्याची अधिक आवश्यकता आहे असं वाटतं. थँक्यू सो मच मॅडम, तुम्ही या कार्यक्रमासाठी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी खूप आभारी आहे. कार्येषु दासी करणेषु मन्त्री भोजेषु माता शयनेषु रम्भा रूपे च लक्ष्मी क्षमया धरित्री ये स्त्री. हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुध्वनी 90.4 FM वरती ऐकत होतो. जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री ध्वनी सीझन 3 आवाज बुलंद महिलाओं की या कार्यक्रमांतर्गत आज आपण भेटलो डॉक्टर संध्या देशपांडे यांना, ज्या GSS कॉलेज आणि RPD कॉलेजच्या मराठी विभागातून रिटायर झालेल्या आहेत. हेड ऑफ डिपार्टमेंट होत्या त्या आणि 36 वर्ष त्यांनी या क्षेत्रात सेवा केली. नाट्यांकुर, शब्दगंध, अभिजात मराठी या नावाच्या संस्था त्यांनी स्थापन केल्या आणि साहित्यामध्ये खूप मोठा प्रवास त्यांचा आहे. त्यांना आपण ऐकलं. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019 904 904. ही आहे केली वेणुध्वनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.